गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर देवीचे उत्साहात भव्य मिरवणूक काढून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। सायंकाळी अंबेमातेच्या जयघोषात उत्तर पूजेची महाआरती पार पडली। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात गेले 9 दिवस सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ करण्यात आला। रामनवमी दिनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देवी मातेचे दर्शन घेतलं, तर पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सपत्नीक अंबेमातेची आरती केली। त्यानंतर लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो भाविकांना देवीचा महाप्रसाद अन्नदान करण्यात आला। तर रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या दरबारात बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करून 108 परिक्रमा पूर्ण केल्यात। दरम्यान शुक्रवारी सायंकाळी महाआरतीनंतर सजवलेल्या रथातून देवीचं विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः देवीचा रथ ओढला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक त्याचबरोबर शिंदेसाहेब आपल्या कुटुंबियासह येथे उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारलेल्या पथकांसमवेत श्री अंबामातेचा गजर करीत निघालेली मिरवणूक कोपरी भाजी मार्केट पासून ते विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली। रात्री देवीची विधिवत आरती करून तलावामध्ये 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला।